सुशीलकुमार पावरा यांचे विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयासमोर दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच। विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिले विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना निर्देशपत्र। नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह आरोपी पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून मनमानी असंवैधानिक बेकायदेशीररित्या रात्री बेरात्री विनावर्दित तोंडाला मास्क व रुमाल बांधून घरात घुसून आदिवासी महिलांवर व बालकांवर, आदिवासी बांधवांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर तसेच सर्वसामान्य माणसांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातल्या मागण्यांसाठी सुशीलकुमार पावरा यांनी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आपले 511वे आमरण उपोषण छेडले आहे। विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिनांक 12/8/2024 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना मागण्यांबाबत कारवाई करून उपोषणकर्त्यापासून परावृत्त करावे असे निर्देशपत्र दिले आहे। तरी दुसऱ्या दिवशी सुशीलकुमार पावरा यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत आपले उपोषण सुरूच ठेवले आहे। निवेदनात म्हटले आहे की नंदुरबार जिल्ह्यातील 9 सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी, राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर व सुपारी घेऊन सुडबुद्धीने, भ्रष्ट पद्धतीने, अवैध, बेकायदेशीर, अप्रामाणिकपणे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरुपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणाऱ्या भ्रष्ट, अकार्यक्षम, आदिवासी विरोधी गुंड प्रवृत्तीच्या वादग्रस्त नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना सेवेतून बडतर्फ करा। 9 सामाजिक कार्यकर्त्यांवरचा हद्दपारीचा आदेश रद्द करा। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहादा शहर नंदुरबार शहर पोलीस ठाणे नंदुरबारचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार जहांगीर पावरा यांना पोलीस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा। माझ्या राहत्या घरात मी नसताना माझी पत्नी व लहान मुले झोपलेले असताना दिनांक 8/8/2024 रोजी रात्री 10 ते 11 वाजेदरम्यान अचानकपणे विनावर्दित तोंडाला मास्क व रुमाल बांधून घरात घुसून माझ्या परिवाराला त्रास देण्याच्या शहादा पोलीस ठाण्यातील 7 ते 10 पोलिसांवर फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करा व सेवेतून बडतर्फ करा। महिलेवर लैंगिक अत्याचार, विनयभंग, जबरदस्तीने शारीरिक संबंध व इतर प्रकरणी गुन्हे दाखल असलेला पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, पोलीस ठाणे शहादा, जिल्हा नंदुरबार यांच्यावर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा। पदावरून तात्काळ हटवा। तत्कालीन शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले व उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांना सेवेतून निलंबित करा अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार। मी सुशीलकुमार जहांगीर पावरा। आज माझा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे। विभागीय आयुक्त नाशिक या कार्यालयासमोर नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून माझ्या परिवारावरती व आदिवासी लोकांवरती जे खोटे व बनावट गुन्हे दाखल करून अन्याय अत्याचार केला जातोय, माझ्या घरामध्ये जाणीवपूर्वक माझ्या परिवाराला त्रास देण्यासाठी, आदिवासी महिला एकटी असताना, माझी मुलं एकटी असताना येथील पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील जे महिलांवरती अत्याचार प्रकरणामध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी आहे, असा बलात्कारी पोलीस निरीक्षक माझ्या घरामध्ये 7 ते 10 पोलीस जाणीवपूर्वक माझ्या परिवाराला त्रास देण्यासाठी पाठवतो, ही एक निंदनीय घटना आहे। म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा ही गोष्ट निदर्शनात आणून दिलेली आहे की तुम्ही कशा पद्धतीने रात्री बेरात्री आदिवासी परिवाराला त्रास देत आहेत, हे कुठल्या कायद्यामध्ये तुमचं आहे हेही आम्हाला आणि जनतेला तुम्ही दाखवा। पोलीस अधीक्षक जे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी असंवैधानिकरित्या 9 सामाजिक कार्यकर्त्यांना नेत्यांकडून सुपारी घेऊन त्यांना जिल्हा हद्दपारीची कारवाई केलेली आहे, त्या श्रवण दत्तवरती कारवाई झाली पाहिजे आणि आमच्या हद्दपारीच्या त्या आदेशावरती माननीय विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथून कोणता तरी त्यांनी निर्णय द्यावा। एक तर निर्णय द्यावा, नाहीतर त्या आदेशाला कुठेतरी स्थगिती द्यावी, अशा पद्धतीची सुद्धा माझी मागणी आहे। आणि मला पोलीस कोठडीमध्ये जातीवाचक, अश्लील, वाईट शिवीगाळ करून तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व हेमंत कुमार
पाटील यांनी माझ्यावरती अत्याचार करून त्यांनी अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर माझ्या वडिलांची हत्या केली. अशा पद्धतीने खूप माझ्यावरती यांचा अत्याचार सुरू आहे. म्हणून या अत्याचारी पोलिसांवरती कारवाई व्हावी या मागण्यांसाठी मी हे उपोषण छेडलेलं आहे. माझं ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय मी इथून हटणार नाही आहे.